या पैठणची सांस्कृतिक खास ओळख ठरलेली ही पैठणी साडी हिला महावस्त्र किंवा देववस्त्र म्हणूनही संबोधलं जातं। पैठणीची परंपरा ही तब्बल 2000 पूर्वीची जुनी परंपरा आहे। पैठणी साडी पूर्वी फक्त राजे रजवाडे यांच्यातील राण्या महाराण्या यांचंच सौंदर्य खुलवत होती, म्हणून ही श्रीमंतांची उच्च भ्रूंची साडी म्हणूनही ओळखली जायची। कारण तिच्या निर्मितीचा खर्च सोनं जरी चांदी रेशमी धागे यांचा खर्च खूप असल्यामुळे ही फक्त श्रीमंतांचीच पसंती राहिली। पुढे हिला राजाश्रयाबरोबर लोकाश्रयही मिळाला। त्यामुळे महाराष्ट्रीयन नववधू महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं वैभव असणारी पैठणी सौभाग्याचं लेणं म्हणून हिला मिरवू लागली। माहेरची माणसं ही आपल्या नववधूला अलंकृत करून ही पैठणी साडी नेसवून तिला तिची पाठवणी सासरी करू लागले। पूजेतही हिला मानाचं स्थान मिळालं। त्यामुळे पंढरपूरच्या विठू माऊलीला कोल्हापूरच्या अंबाबाईला हे महावस्त्र विणून खास सजवले जाऊ लागलं। अशी या पैठणीची पुढे स्थित्यंतर झाली। पैठणी साडी पूर्वी फक्त राजे रजवाडे यांच्यातील राण्या महाराण्या यांचंच सौंदर्य खुलवत होती, म्हणून ही श्रीमंतांची उच्च भ्रूंची साडी म्हणूनही ओळखली जायची। कारण तिच्या निर्मितीचा खर्च सोनं जरी चांदी रेशमी धागे यांचा खर्च खूप असल्यामुळे ही फक्त श्रीमंतांचीच पसंती राहिली। पुढे हिला राजाश्रयाबरोबर लोकाश्रयही मिळाला। त्यामुळे महाराष्ट्रीयन नववधू महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं वैभव असणारी पैठणी सौभाग्याचं लेणं म्हणून हिला मिरवू लागली। माहेरची माणसं ही आपल्या नववधूला अलंकृत करून ही पैठणी साडी नेसवून तिला तिची पाठवणी सासरी करू लागले। पूजेतही हिला मानाचं स्थान मिळालं। त्यामुळे पंढरपूरच्या विठू माऊलीला कोल्हापूरच्या अंबाबाईला हे महावस्त्र विणून खास सजवले जाऊ लागलं। अशी या पैठणीची पुढे स्थित्यंतर झाली।